सिंचन तुम्ही सध्या जिल्हा व्यवसाय प्रशिक्षक असा मंडळ शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आहे. नमस्कार. नमस्ते. माझं नाव रविशंकर सावळे. मी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून 13/8/2021 पासून सोलापूर जिल्ह्याचा पूर्णवेळ अधिकारी म्हणून कार्यभार घेतलेला आहे. माझ्याकडे विजापूर रोड ITI सोलापूर इथला अतिरिक्त कार्यभार पण मी ऑक्टोबरपासून धारण केलेला आहे. तर ठीक आहे सर, या ठिकाणी जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही गेले 13/8/2021 पासून या ठिकाणी कार्यरत आहात. तुमच्या कालावधीमध्ये सर कशा प्रकारे कामकाज चालू आहे, शासनाच्या काही विविध योजना असतील त्याच्यामध्ये कशा प्रकारे कामकाज असते? आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 12 शासकीय ITI आणि 22 खाजगी ITI आहेत. त्याचप्रमाणे या विभागामार्फत आमचा जो विभाग आहे तो व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग आहे. तो कौशल्य विभाग व उद्योजकता विभागाच्या अंतर्गत मंत्रालयाच्या कामकाज करतो. ITI बरोबरच आपल्याकडे 9वी आणि 10वीला चालणारे BSCC ज्याला म्हणतो पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम हे कोर्सेस आहेत. त्यामध्ये 2 टेक्निकल हायस्कूल आपल्याकडे आहेत. सगळ्या ज्या ठिकाणी आपली ही इमारत कार्यरत आहे ते नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल व मोहोळ येथे पण एक गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल आहे. याशिवाय इतर पण काही खाजगी अनुदानित व विनाअनुदानित आपल्या पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम चालणाऱ्या संस्था आहेत. त्याच पद्धतीने अधिक 2 स्तरावर HSC व्होकेशनल ज्याला आपण MCC असं म्हणतो त्या पण संस्था या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. याशिवाय 11वी आणि 12वीला इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, क्रॉप सायन्स, डेअरी सायन्स या पद्धतीच्या ज्या कोर्सेस असतात त्याला आपण बायफोकल किंवा द्विलक्षी अभ्यासक्रम म्हणतो. ते पण अभ्यासक्रमाचे केवळ त्या विषयाच्या अनुषंगी आमच्याकडनं त्याच्याकडे नियंत्रण त्याचं चालतं. इतर जे नियंत्रण आहे ते सामान्य शिक्षण जे विभाग आहे ते नियंत्रण करतात. ठीक आहे सर, आपली शासकीय ITI आहे, 12 शासकीय ITI आहे. तर या शाळेमध्ये जे शासकीय कोणकोणते ट्रेड असते आणि त्याच्यामध्ये शासनाचं काय अनुदान असतं विद्यार्थ्यांसाठी? शासकीय ITI जे आहेत त्या 12 गव्हर्नमेंट ITI, त्या 12 गव्हर्नमेंट ITIला निर्धारित करणाऱ्या ह्या 2 प्रकारचं अनुदान ITIला मिळत असतं. एक जे आहे ते जिल्हा नियोजन मंडळाकडनं ज्याला आपण DPDC असं म्हणतो आणि एक जे आहे ते स्टेट पूलमधनं याला आपल्याला निधी मिळत असतो. याच्यामध्ये पण आणखी प्लॅन आणि नॉन प्लॅन अशा प्रकारच्या 2 योजना असतात. प्लॅन ज्या आहेत त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये संस्था प्लॅनच्या आपल्याकडे नाही आहेत. नवीन जर 5 वर्षासाठी जर स्कीम असेल तर त्या प्लॅनमधून चालत असतात. या सगळ्या जुन्या संस्था असल्यामुळे या सगळ्या नॉन प्लॅनमध्ये चालतात. त्यामध्ये प्रामुख्याने यंत्रसामुग्री, बांधकाम आणि विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या कच्चा माल यासाठी निधी राज्य सरकार आपल्याला पुरवतात. सर ठीक आहे सर. तर इथे जे शिकवणारे प्राचार्य असतील प्रत्येक वर्षाला विद्यार्थी येतात किंवा आताच प्रमाणे सांगितलं ना की जो विद्यार्थ्यांसाठी जे प्रशिक्षण देण्यासाठी जो कच्चा माल असतो त्यासाठी अनुदान असतं. त्याच्या व्यतिरिक्त सर याच्यामध्ये आता प्रमुखाने काही मागासवर्गीय विद्यार्थी असतील की अनुसूचित जाती जमातीचे असतील त्यांच्यासाठी शासनाकडून काय म्हणजे त्यांना अनुदान वगैरे असतं? यासाठी त्यांना अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहेत यांना TSP या जिल्हा नियोजन मंडळाची एक योजना आहे. त्यांना निर्वाह भत्ता दिला जातो. हॉस्टेलर आणि नॉन हॉस्टेलर असे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आज रोजीच आमचं विजापूर रोड ITIचं 2 लाख रुपयाचं निर्वाह भत्त्याचं बिल जे आहे ते कोषागार कार्यालयातून पारित झालेलं आहे. त्याची सगळी शासनाची म्हणजे त्यात प्रोसेस आहे. त्या प्रोसेसप्रमाणे निर्वाह भत्ता आपल्याकडे जेवढे म्हणून जिल्ह्यामध्ये शासकीय संस्थेमध्ये अनुसूचित जमातीचे विद्यार्थी असतील त्यांच्या निर्वाह भत्ता जो आहे तो प्रकल्प अधिकारी हे आपल्याला आपल्या प्रस्तावाप्रमाणे देतात. तर सर ठीक आहे. तर आपल्या इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये जे खाजगी ITI आहेत किंवा अनुदानित आहेत त्यांना सर जो ट्रेड असेल तर त्याला शासकीय नियमाप्रमाणे काही फीस बंधनं वगैरे असतील ना? खाजगी ज्या संस्था असतात ITIच्या संस्था त्या ITIला कुठल्याही प्रकारचं अनुदान शासनाकडून दिलं जात नाही. ते कायम विना अनुदानित या तत्वावर ते कायम करत असतात.
त्यांच्या जे प्रशासन जे आहे ते त्यांच्या संस्था स्तरावर चालत असतं. यांना जी मान्यतेची प्रोसेस आहे, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शासकीय असू द्या किंवा अशासकीय आयटी असू द्या, याची मान्यतेची जी प्रोसेस आहे ती मान्यतेची प्रोसेस जी आहे ती DGP डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग नवी दिल्ली यांच्याकडनं ती चालते. राज्य शासन फक्त दैनंदिन कामकाज यामध्ये पाहत असतं. याच्या मान्यतेच्या प्रोसेसला ऑनलाईन मिनी पोर्टलवरचा त्याच्यामध्ये कोणाला नवीन मान्यता हवी असेल तर ते पोर्टलवर ते अर्ज करतात. त्याचे रितसर ॲफिलिएशनची प्रोसेस आहे. ती मान्यता झाल्यानंतर DGPकडनं त्यांची टीम ते पाहायला येते. ती झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष मान्यता ज्या व्यवसायाला त्यांना मिळालेली असेल, ज्या ट्रेडला त्यांना मान्यता मिळाली असेल, त्याची प्रवेशाची कारवाई नंतरची दर शैक्षणिक वर्षाला राज्य शासन राबवतं. ठीक आहे सर. तर अशा प्रकारे तुम्ही सांगितलं आहे. तर मग या ठिकाणी सर आपल्या इथं 12 IT आहे, तर त्या ITमध्ये तुमचं व्हिजिट कशा प्रकारे असतं? या ठिकाणचे प्राचार्य असतील किंवा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिकवलं जातं का नाही, किंवा कशा प्रकारे काम करत आहे, तर आपण नियंत्रण अधिकारी म्हणून कशा प्रकारे काम करतो? जिल्ह्याचा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून याच्यामध्ये वार्षिक एक निरीक्षणाचा DGPकडनंच कार्यक्रम मिळतो. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे विविध प्रकारचे क्रायटेरिया ठरले जातात. याहीशिवाय नवी दिल्ली यांच्या वतीने RDAT हे एक काम करतं. प्रत्येक राज्यामध्ये हे हा विभाग असतो. RDAT सायन्स याला एक आपल्या महाराष्ट्रासाठी एक विभाग आहे. त्यांचं पण विजिट आत्ता होती, परंतु थोडीशी पोस्टपोन झालेली आहे. त्या दरम्यान ते निरीक्षण करत असतात. याहीशिवाय आम्ही पण वरिष्ठ कार्यालयांच्या वेळोवेळीच्या सूचनेप्रमाणे विजिट देऊन काही विशिष्ट बाबी जर काही नजरेला आल्या तर आम्ही त्यांना विजिट देतो. ठीक आहे सर. तर आयट्या करणारी जी मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की आयट्यामधून जर त्यांना शासकीय नोकरी असेल किंवा काही सरकारी खाजगी नोकरी मिळते, त्याच्यामध्ये कशा प्रकारचा सोर्स आहे आणि त्यांनी कसं केलं पाहिजे किंवा याच्याकडे आयटीआयला कसा कल असणार? मुळात आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी हे सांगेन की आज रोजी एक युवकांना आणि सगळ्या तरुण मंडळींना जर आशेचं स्थान जर शिक्षणाचं जर दिसत असेल, विशेषतः ग्रामीण भागातील आणि जे आर्थिक परिस्थिती ज्यांची बऱ्यापैकी नाही आहे अशा सर्व युवकांसाठी ITIचे जे शासकीय असतील किंवा अशासकीय कोर्सेस असतील ITIमध्ये ते त्यांना अतिशय रोजगारक्षम करणारे कोर्सेस आहेत. यामध्ये शासकीय नोकरीच्या बाबतीमध्ये जर आपण जर म्हणायला गेलो तर ते MSCB असेल किंवा ST महामंडळ असेल किंवा रेल्वे असेल, इथं वेळोवेळी संधी मिळू शकतात. तथापि प्रामुख्याने भर जो आहे तो रोजगार व स्वयंरोजगारावर आहे. जो कोणता विद्यार्थी प्रामाणिकपणे आपला मिळालेल्या व्यवसायामध्ये चांगलं कौशल्य प्राप्त करेल तो कधीही बेकार राहत नाही. महाराष्ट्र अखेरच्या अनेक आस्थापनामधून कंपन्यामधून त्यांना कायम मागणी असते. आम्ही ऑनलाईन पद्धतीने कोविडच्या काळामध्ये असू द्या किंवा आता कोविडचं प्रमाण कमी झाल्यावर कमी का प्रमाणात होत नाही, सगळं नियम पाळून आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूचे त्यांचे आयोजन करतो. यासाठी एक स्वतंत्र विभाग आमच्याकडे आहे. यात अप्रेंटिसशिप एक त्यांच्यामध्ये एक योजना आहे. त्या योजनेमध्ये ITI प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला इंडस्ट्रीजमधील अनुभव येण्यासाठी 1 वर्षाचा 2 वर्षाचा अप्रेंटिसशिपचा एक कोर्स असतो. त्या कोर्सेसच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याकडे 400-450च्या वर विद्यार्थी आपलं दरवर्षी याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामधून प्रशिक्षण घेत असतात. याहीशिवाय काही जण स्वयंरोजगाराला पण याच्यामध्ये प्रेरित होऊ शकतात. विशेषतः प्लंबर सारखा ट्रेड असेल, कार्पेंटर सारखा ट्रेड असेल, मेसन सारखा ट्रेड असेल, वायरमन सारखा ट्रेड असेल, इलेक्ट्रिशियन सारखा ट्रेड असेल, त्यातून त्याला जर कौशल्य जर प्राप्त झालं तर तो स्वतःच्या पायावर स्वतःचं उदरनिर्वाह आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यामधून आपला पार पाडतो. ठीक आहे सर. तर यापुढे सर आपण जिल्हा प्रशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहे, तर यापुढे कशा प्रकारे काम कराल आणि काय प्रभावित कराल? मी आत्ताच 4-6 महिन्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर
जेव्हापासून आलो तेव्हापासून प्रथम लक्ष जे आहे मागील 10वीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश जो आहे तो आपल्या शासकीय आणि अशासकीय संस्थांमधला 100% जी क्षमता आहे त्या क्षमतेनं व्हावं याकडे भर दिला होता. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये सोलापूर जिल्हा शासकीय संस्थेमध्ये व अशासकीय संस्थेमध्ये सर्वात पुढे आहे. त्यामुळे आपण प्रथम भर जो दिला होता प्रवेशाला दिला आहे. आता प्रशिक्षणात सुद्धा त्याच्यामध्ये सुरू आहे. तदनंतर आपण यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार कसं लावता येईल याबद्दलचे आपण विविध कार्यक्रम याच्यामध्ये आयोजित करतोय. येत्या 8 एप्रिलला परवाच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 एप्रिल रोजी औंध पुणे येथे महिलांच्या तंत्र प्रदर्शनाचा कार्यक्रम औंधला आहे. आपल्याकडे मुलींसाठी केवळ म्हणून अप्रसंस्था मुलींची विजापूर रोड दक्षिण चौकामध्ये ती आहे. तिथे स्वतंत्र एक मुलींसाठी एक आयडिया आहे. तिथे आपण त्या सगळ्या जिल्ह्याचं तंत्र प्रदर्शनाचं आयोजन करतो. या माध्यमातून आपल्या मुलांना आपल्या प्रशिक्षणार्थांना तंत्र शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण याबद्दल त्यामध्ये आवड निर्माण होईल. स्वतः इनोव्हेटिव्ह काम करण्यामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळेल. अशा प्रकारच्या विविध योजना आपण त्याच्यामध्ये राबवत आहोत. ठीक आहे सर, माहिती दिल्याबद्दल सर प्लॅन मी जिल्ह्याची धन्यवाद.